नमस्कार मित्रांनो, स्वस्ति यश ज्योतिष मंचमध्ये मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज एपिसोड 3मध्ये आपण राहू व शनी यांचे आपल्या जीवनावर असलेले अद्भुत गुपित प्रभाव आपण पाहणार आहोत. कुंडलीतील 12 भावांचे रहस्य जीवन तुमचं कसं ठरतं ते सांगत राहतात. आपल्या जन्मकुंडलीतील 12 भावांचे अविश्वसनीय असं रहस्य. कुंडलीतील हे 12 भाव म्हणजे तुमच्या आयुष्याचे 12 दरवाजे आहेत. कोणत्या दरवाज्यातून सुख येईल आणि कोणातून संघर्ष येईल हे आज तुम्ही स्पष्ट समजून घेणार आहात. 12 भावांचा परिचय मी आता तुमच्या पुढे मांडतो. कुंडलीतील 12 घरं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आहे. पैसा, कुटुंब, करिअर, नातेसंबंध, भाग्य, आरोग्य, मानसिक अवस्था तुमची ही 12 घरं मिळून तुमचा संपूर्ण नशिबाचा आराखडा तयार करतात. या प्रत्येक 12 भावांचं मी थोडक्यात आता स्पष्टीकरण आणि तपशील तुमच्याकडे मांडतो. फर्स्ट हाऊस, ज्याला लग्नभाव म्हणतात, ज्यातून तुमचा स्वभाव, जीवनाची दिशा, तुम्ही कोण आहात, तुमचा स्वभाव, आत्मविश्वास आणि ओळख याचा खुलासा होतो. द्वितीय भाव, ज्याला सेकंड हाऊस म्हणतात, जिथून संपत्ती आणि कुटुंब, पैसा, सेविंग, फॅमिली व्हॅल्यूज, तुमच्या कुटुंबाचं तत्त्व काय आहे, बोलण्याची क्षमता याचा खुलासा इथून होतो. थर्ड हाऊस, जे धैर्य आणि कम्युनिकेशन आहे, ज्यामधून साहस, कष्ट, भाऊ बहिणीची तुमच्यासोबत असणारे नातेसंबंधांचं गोष्ट इथे आपल्याला उलगडते. तशी तुमच्या आवाजाची ताकद इथं आपल्याला समजते. फोर्थ हाऊस, जे तुमचं सुख, घर, आई, घरगुती सुख, वाहन, जमीन, तुमची मानसिक शांती किंवा आयुष्याचा शेवटचा काळ हा तुमचा कसा राहील ते इथे आपल्याला समजतं. पाचवा भाव, ज्याला फिफ्थ हाऊस म्हणतात, ज्यातून प्रेम, बुद्धी, मुलं, तुमचे अपत्य, प्रतिभा, तुमची क्रिएटिव्हिटी कशी आहे, तुमचं शिक्षण, तुमचं प्रेम, ज्याला रोमांस म्हणतो आपण, ते इथून आपल्याला कळतं. सिक्स्थ हाऊसमधून तुमचा जातकाच्या जीवनातील शत्रू, आजार, कर्ज, संघर्ष, अडथळे, समस्या इथे आपल्याला दिसतात. 7व्या हाऊसमध्ये आपल्याला विवाह, पार्टनरशिप, लग्न, पती पत्नींमधले संबंध, बिझनेस पार्टनरशिप आपल्याला समजते. 8व्या हाऊसमधून आपल्याला गुप्त घटनांचे घर असंही याला म्हणतात. अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स, अचानक घडणाऱ्या संकट, अचानक घडणारे चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी, अपघात, तुमचं मागील जन्मातलं कर्म किंवा पास्ट कर्म आपल्याला समजतं. 9th हाऊसमधून भाग्य आणि धर्म, जे लक आहे, नशीब आहे, हायर नॉलेज, ज्याला आपण उच्च कोटीचं ज्ञान ज्याला आपण म्हणतो, गुरुकृपा, ती आपल्याला इथे खुलासा होतो. 10th हाऊसमध्ये आपल्याला करिअर आणि प्रतिष्ठा, तुमचं काम, पद, कीर्ती, समाजातली ओळख इथून आपल्याला समजते. 11व्या भावातून आपल्याला प्राप्ती, पैसा, नफा, इन्कम, हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्याचा योग आहे का, ते मिळतील का, हे आपल्याला समजतं. 12व्या भावातून मोक्ष, खर्च, परदेश, फॉरेन ट्रॅव्हल. बरेच जण येतात, विचारतात की फॉरेनचा, परदेशाचा योग माझ्या जीवनात आहे का, तिथे सेटल होण्याचा योग आहे का, एक्सपेन्सेस, खर्च आणि आध्यात्मिकता, स्पिरिच्युअलिटी याच्याविषयीची माहिती आपल्याला इथून कळते. प्रत्येक भाव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परिणाम करतो. तुमच्या कुंडलीतील ग्रह या 12 भावांमध्ये बसतात आणि तिथूनच तुमचं संपूर्ण नशीब तयार होतं. उदाहरणार्थ, जर 10व्या हाऊस जर मजबूत असेल तर तुमचं करिअर तेजस्वी होतं. 7वे घर जर खराब असेल तर विवाहामध्ये तणाव निर्माण होतो. सेकंड आणि फर्स्ट हाऊस जर मजबूत असतील तर धनप्राप्ती होते. आणि 5वं घर जर खराब असेल तर मात्र मुलांच्या विषयीची प्रॉब्लेम्स किंवा समस्या जीवनामध्ये उद्भवतात. 6वा आणि 8वा हाऊस जर कमजोर असेल तर सतत जीवनामध्ये अडचणी येत राहतात. एक छोटीशी कथा सांगतो भाव समजण्याकरता, की प्रत्येक स्थान काय फलित देतं माणसाच्या जीवनात. एक सोनार आणि एक लोहार असतो. दोघेही खूप मेहनत करायचे, पण सोनाराला पैसे, यश, ग्राहक पटकन मिळायचे. लोहाराच्या आयुष्यामध्ये मात्र संघर्षच होता. असं का?
दोघांचीही कुंडली पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की सोनाराचा 10वा आणि 11वा जे स्थान आहे किंवा हाऊस आहे आणि लोहाराचं 8वं आणि 6वं जे स्थान आहे ते बाधित होतं. सोनाराचं 10वं 11वं स्थान मजबूत आहे आणि लोहाराचं 6वं आणि 8वं स्थान हे बाधित आहे. मेहनत दोघांनीही केली पण घरांची ताकद वेगळी होती म्हणून उपाय महत्त्वाचे. खरं तर आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझी समस्या कोणती, कोणत्या भावातून येते, तुमच्या जीवनामध्ये कोणती घरं मजबूत आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये संघर्ष नेमका कुठून येतो. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीतील 12 भाव तुमच्या आयुष्यावर कसे परिणाम करतात ते जाणून घ्यायचं आहे का? तुमच्या कुंडलीतील समस्या कोणत्या भावातून येतात त्याचा खुलासा हवा असेल तर आजच पर्सनली कुंडली डिस्कशनसाठी तुमची अपॉइंटमेंट स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही बुक करा. मी तुमची कुंडली पूर्ण तपासून तुमच्या जीवनाची दिशा, समस्या, त्यावरचे उपाय, तुमचा शुभकाळ कोणता, करिअरचा कोणता मार्ग तुम्ही निवडावा, विवाह योग कसे आहेत, सर्व गोष्टी नेमक्या प्रकारे सांगेन. ही 12 भावांची माहिती तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात करू शकतात. तुर्तास इतकंच. भेटू पुढील भागामध्ये. ज्योतिष शिकण्याकरता एपिसोड 4मध्ये आपण या 12 भावांचे भाग्याचे दरवाजे आपण कसे उलगडले जातात त्याविषयीची माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.